चौलमध्ये शेकापची ताकद एकवटली. आघाडीच्या विजयासाठी रणशिंग फुंकले. चौल येथे शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी चौल भोवाळे येथील अमित फुंडे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद फुंडे, चौलचे माजी उपसरपंच काशीनाथ घरत, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य शरद वर्सोलकर, रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत तसेच चौल पंचायत समिती गटाच्या आघाडीच्या उमेदवार अनया अमित फुंडे व चौल मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा, ध्येय आणि धोरण स्पष्ट केली. चौल जिल्हा परिषद मतदारसंघात शेकाप महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवत असून आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत यांनीही आपले विचार मांडले. शेतकरी कामगार पक्ष हा स्वर्गीय नाना पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील आणि स्वर्गीय दत्ता पाटील यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक प्रयत्न करूनही पक्ष फोडता आला नाही याचे कारण म्हणजे चौलमधील शेकापचा कार्यकर्ता आजही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य शरद वर्सोलकर यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. तसेच चौल पंचायत समिती गटाच्या आघाडीच्या उमेदवार अनया अमित फुंडे यांनी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील तसेच सर्व नेते पदाधिकाऱ्यांचे त्यांना ही उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर चौल मतदारसंघातील जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले व निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.